मुख्याध्यापक संघटनेने मुक्त शाळा अर्थात ओपन स्कूलला विरोध दर्शवलाय। बघा, शिक्षण क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी आहे। मराठी शाळा बंद करण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघटनेने केलाय। मराठी शाळा बंद होत असताना त्याला पर्याय आणण्याची गरज काय असा सवाल ही संघटनेने केलाय। शिक्षण हक्क कायद्यानुसार 8वी पर्यंत पास करावेच लागणार आहे। अशा परिस्थितीत ओपन स्कूलचा फायदा काय असा सवाल ही संघटनेने विचारलाय। ओपन स्कूलबाबत सरकार आदेश काढण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात येणार असून ते राज्य मंडळाचा भाग म्हणून काम करेल। या मंडळांतर्गत 5वी, 8वी, 10वी आणि 12वीची परीक्षा देता येईल। त्यासाठीचा अभ्यासक्रम देखील वेगळा असेल। या सर्व परीक्षांची प्रमाणपत्र शिक्षण मंडळाच्या परीक्षांनुसार समकक्ष असतील। तसंच सरकारी नोकरीसाठीही ही प्रमाणपत्र वैध मानण्यात येतील। आणि आज शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील आपल्या सोबत आहेत। दीपाली, शिक्षण क्षेत्रातला एक महत्त्वाचा निर्णय आहे। मुख्याध्यापक संघटनेचा मात्र ओपन स्कूलला विरोध आहे। अधिक काय सांगशील? शिक्षण विभागाने हा शासन निर्णय जो आहे तो काढला आहे। ओपन स्कूल सुरू करण्यात आलाय, म्हणजे ओपन स्कूलचं बोर्ड एक राज्यात असेल। मात्र ज्यावेळी शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आहे, ज्या अंतर्गत 8वी पर्यंत सक्तीचं शिक्षण आहे, सक्तीने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचा कायदा असताना शाळेत न जाता शिक्षण घेण्याला कशी काय परवानगी मिळते, हा एक प्रश्न मुख्याध्यापक संघटनेकडून उपस्थित केला जातोय। त्याचप्रमाणे दुसरा त्यांचा मुद्दा आहे की ज्यावेळी मराठी शाळा बंद पडतायत, मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाहीयेत, अशा वेळेला एक तिसरा पर्याय उपलब्ध करून देण्याची काय गरज होती, असा एक सवाल मुख्याध्यापक संघटनेने विचारलेला आहे। त्यामुळे कुठेतरी ज्या प्रादेशिक भाषांच्या शाळा आहेत त्याला तोटा होणार आहे या निर्णयानंतर, अशी एक भूमिका मुख्याध्यापक संघटनेने मांडलेली आहे। गिरीश, दीपाली, अत्यंत हा महत्त्वाचा निर्णय शिक्षण क्षेत्रातला। मात्र या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रात काय फरक पडू शकते? गुणवत्ता सुधारण्यासाठी काय फरक पडू शकतो? काही तज्ञांचं काय मत आहे? गिरीश, जो शासन निर्णय काढण्यात आलाय त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की दरवर्षी जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांची गळती होते 1ली ते 10वीचं शिक्षण घेत असताना। म्हणजे जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडावं लागतं आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिकता यावं, शिक्षण घेता यावं म्हणून एक बोर्ड असावं, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गरज नाही लागणार। मात्र त्यांना 5वी, 8वी, 10वी आणि 12वीचं शिक्षण जे आहे ते केवळ परीक्षा देऊन, बाहेरून परीक्षा देऊन त्यांना शिक्षण पूर्ण करता येईल, असा शिक्षण विभागाचा, सरकारचा यामागे हेतू आहे। मात्र त्याचे पडसाद जे आहेत ते जरा वेगळ्या पद्धतीने उमटताना सध्या दिसत आहेत। जसा मुख्याध्यापक संघटनेचा विरोध आहे, त्याचप्रमाणे अनेक जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांनी देखील विरोध दर्शवलाय, कारण यामुळे कोचिंग क्लासचा पेव फुटेल असं देखील म्हटलं जात आहे। सध्या विद्यार्थ्यांचा कल हा कोचिंग क्लासला जास्त वेळ देण्याकडे असतो, शाळांना कमी महत्त्व देण्याकडे असतो। त्यामुळे यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा फोकस क्लिअर आहे, ज्यांना IIT मेडिकलमध्ये जायचं आहे, ते विद्यार्थी केवळ कोचिंग क्लासमध्ये अभ्यास करतील, बाहेरून परीक्षा देतील आणि ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत उच्च शिक्षणाच्या त्या पास करून शिक्षण घेतील। त्यामुळे शाळांचं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येईल अशी भीती जी आहे ती शिक्षकांना सध्या वाटत आहे। अगदी बरोबर आहे। आता दीपाली, आता सरकार, राज्य सरकार या निर्णयासंदर्भात काही हरकती मागवणार का? शिक्षण तज्ज्ञांची काही मतं मागून घेणार का? शिक्षण क्षेत्रातल्या मतांनंतर मग काय दुरुस्ती करणार का? ते सुद्धा आता पाहावं लागणार आहे। दीपाली, तुम्ही केलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल धन्यवाद। स्कूल प्रिन्सिपल संघटना आहे, त्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत प्रकाश रेड्डी, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। प्रकाशजी, तुमचं स्वागत आहे। सरकारनं हा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे, मात्र मुख्याध्यापक संघटनेचा ओपन स्कूलला विरोध होतोय। मराठी शाळा बंद करण्याचा सरकारचा हा डाव आहे असा देखील सरकारवर आरोप केला जातोय। मराठी शाळा बंद होत आहेत, मग पर्यायाची गरज काय असा देखील सवाल होतोय। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात प्रथम म्हणजे अशा प्रकारचा निर्णय घेताना मराठी तसेच प्रादेशिक भाषेतील शाळांचं हित सरकारनं बघणं गरजेचं होतं। दुसरीकडे ज्यावेळी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिक्षणाचा कायदा मंजूर केलेला आहे, ज्यात प्राथमिक शिक्षण हे सक्तीने आणि मोफत देण्याची जबाबदारी ही त्या राज्य सरकारची आहे, पर्यायाने महाराष्ट्र सरकारची आहे। अशा वेळी आपण शिक्षण न देता ते शिक्षण दुसऱ्या कोणावरती तरी मारायचं, माती मारायचं आणि आपण शिक्षणाच्या हक्काचीच पायमल्ली करायचा असा हा प्रयत्न कुठेतरी या आदेशाने सरकारचा चाललेला आहे। अगदी बरोबर आहे। प्रशांतजी, तुम्ही सरकारला काही निवेदन देणार का किंवा याच्यामध्ये काय दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही सरकारशी काय संवाद साधणार का? संघटना काय करणार आहे का, पावलं उचलणार आहे का?
नक्कीच आम्ही मुंबई मुख्याध्यापक संघटना तसेच महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे त्यांच्याशी बैठक करून चर्चा करून आम्ही 11वी आणि 12वी हे याच्यासाठी मुक्त विद्यापीठ असावं त्याबद्दल आमचं दुमत नाहीये. मात्र प्राथमिक शिक्षण 5वी आणि 8वी करता अशा प्रकारचं कोणतंही शिक्षण हे शाळेतूनच घेतलं जावं. कारण साधी गोष्ट आहे, कोणताही विद्यार्थी हा 5वीला आणि 8वीला येणार नाही. कोणालाही 10वीसाठी शिकणं हे योग्य आहे. मात्र 5वी आणि 8वी हे वगळावं. कारण आज 5वी आणि 8वी झाल्यानंतर साधी नोकरीही कोण देत नाही. त्यामुळे कोणतं विद्यार्थी तिकडे वळणार आहेत. आणि महत्वाचं हे जे वय असतं त्यावेळी विद्यार्थी हा अजाण असतो. त्यामुळे अजाण बालकाला शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर करण्याचा जो शासन निर्णय याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्याबद्दल आम्ही नक्कीच आवाज उठवणार. अगदी बरोबर आहे प्रशांतजी. या ज्या काय ओपन स्कूलबाबत सरकारने जो निर्णय घेतला त्यामध्ये काही त्रुटी असतील, काही मुद्दे असतील तर ते चर्चेद्वारे सोडून आणि एक चांगला सुवर्णमध्य साधून हा निर्णय घेणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि जे तुम्ही प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल धन्यवाद. मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेड्डीज यांनी आता आपली प्रतिक्रिया झी24 तासकडे नोंदवलेली आहे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.